लातूर जिल्ह्यातल्या नगरपालिकांमध्ये मोठं यश संपादन केल्यानंतर भारतीय जनता पार्टीने आता महानगरपालिका जी आहे लातूरची त्याकडे लक्ष वेधलेलं आहे आणि काय म्हणतंय लातूर हे स्लोगन घेऊन आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी प्रचाराची धुरा सांभाळलेली आहे। जास्तीत जास्त जागा जे आहे ते मिळवण्याचं त्यांचं टार्गेट आहे। मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत लातूरमध्ये महानगरपालिकेत तुमची लढत होताना पाहायला मिळते आहे। कसं यश मिळेल भाजपाला? नाही, आम्ही विकासाच्या मुद्द्यावर समोर जाणार आहे। लातूरमध्ये अनेक वर्ष झाले काँग्रेसची सत्ता होती। लातूरला म्हणजे ज्या सत्तेमध्ये 40 वर्षाच्या सत्तेमध्ये आज देखील लातूरला गढूळ पाणी प्यायला मिळते। आज देखील पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे। सर्वात कठीण प्रश्न जो निर्माण झालेला हा ट्रॅफिकचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्याचसोबत आम्हाला लातूरकरांना विकास पाहिजे, डेव्हलपमेंट पाहिजे, सुसंस्कृत लातूर आहे। अशा लातूरला केंद्रामध्ये असणारं मोदीजींचं विकासाचं सरकार आहे, राज्यातलं देवेंद्रजींचं विकासाचं सरकार आहे आणि दिल्ली ते गल्ली हा जर विकास खेचून आणायचा असेल तर खाली देखील ट्रिपल इंजिन सरकार म्हणजे महानगरपालिकेमध्ये देखील भारतीय जनता पार्टीचं सरकार असावं अशी भावना लातूरकरांची झाली आहे। आणि आम्ही दिलेलं स्लोगन काय म्हणते लातूर, तर लातूर म्हणते कमळ। निलंग्याच्या निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर सातत्यानं तुम्ही आमदार काँग्रेसचे जे आहेत अमित देशमुख यांच्यावर टीका टिप्पणी केलेली होती। यावेळेला महानगरपालिकेमध्ये देखील आमदार देशमुख विरुद्ध आमदार निलंगेकर अशी लढत होईल? नाही, त्यांचे मुद्दे त्यांनी चिखलफेक करतात, आम्ही चिखलफेक नाही करणार। या निवडणुकीमध्ये आमचा एजेंडा क्लिअर आहे। आम्ही लातूरकरांसाठी मागची जी 5 वर्षाचं टेन्युअर होतं, 2.5 वर्ष भाजपचे होते, 2.5 वर्ष काँग्रेसचे होते। आम्ही 2.5 वर्षामध्ये लातूरकरांसाठी काय काय करू शकलो आहे हे आम्ही जनतेच्या समोर दाखवणार आहे आणि त्यांनी 2.5 वर्षामध्ये लातूरकरांसाठी काय केलं आहे हे देखील जनतेच्या समोर दाखवणार आहे। आम्ही चिखलफेक करणार नाही। कालच्याही नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसनी शिवसेना, उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट यांनी फक्त निवडणुकीमध्ये राज्यभर चिखलफेक केलेली आहे। आम्ही आज लातूरमध्ये विकासाच्या मुद्द्यावर समोर जाणार आहे, हे आमचं त्या ठिकाणी धोरण ठरलेलं आहे। युती झाली नाही, शिवसेना शिंदे गटासोबत युती झाली नाही किंवा राष्ट्रवादीसोबत सुद्धा युती झाली नाही। भाजपासोबत लढताना पाहायला मिळतं आहे इतर पक्षांना कमकुवत समजते का भाजप? नाही, बिलकुल नाही। प्रत्येक पक्ष हा मजबूत असतो, त्यांचे समीकरणं वेगळे असतात। प्रत्येकजण आपल्या कार्यकर्त्यांना अधिक संधी मिळावी असा प्रयत्न करतात। मी स्वतः व्यक्तिगत सर्व पक्षाच्या नेत्यांना आमच्यासोबतच्या महायुतीतल्या सर्वांच्या भेटी घेतल्या। काही जागेच्या बाबतीमध्ये त्यांचं आणि आमचं एकत्रित त्या ठिकाणी एकत्रित येऊ शकलो नाहीत म्हणून त्यांनी त्यांच्या बळावर म्हणजे कदाचित जर आपण विचारताल त्यांनी म्हणतील की भैया आमच्याकडे आले आणि आम्ही आमच्या स्वतःच्या बळावर लढणारे हे भाजप म्हटलं नाही तर हे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी हे वापरलेले शब्द आहेत की आम्ही आमच्या बळावर लढणारे। भाजपने कधीच म्हटलं नाही। भाजप म्हणून मी जे बोलत होतो त्यांच्याशी आपण एकत्रित लढू अशी आमची भावना होती। काँग्रेसकडे जसे मुद्दे आहेत, राष्ट्रवादीकडे जसे आहेत, तसं भाजप काय मुद्दे घेऊन लोकांसमोर जाते ज्यामुळे भाजपला लोकांनी मतदान केलं पाहिजे? एकच महत्त्वाचा मुद्दा आहे, विकासाच्या मुद्द्यावर भाजप विकासच देणार आहे आणि जनतेला हा विश्वास आहे, लातूरकरांना विश्वास आहे। जसं मी आपल्याला सांगतो, लातूरकर हे एज्युकेशन ओरिएंटेड शहर आहे। लातूरला जर आपल्याला केंद्रीय विद्यापीठ पाहिजे असेल, लातूरला जर आपल्याला विकसित लातूर करायचं असेल, केंद्रीय विद्यापीठ लातूरला कोण देऊ शकतं आहे? केंद्रामधलं सरकार, राज्यातलं सरकार। आम्ही 12वीपर्यंतच आमच्या मुलांना मेरिटमध्ये का आणायचं? तर 12वीच्या पुढून देखील आमच्या मुलांना जर मेरिटमध्ये आणायचं असेल तर ट्रिपल इंजिन सरकार येणं गरजेचं आहे। दिल्लीतलं सरकार, राज्यातलं सरकार आणि महानगरपालिकेतलं सरकार हे भाजपचं राहावं। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।